नमस्कार. आपणा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. देशभरात मतदानाची प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी ती झालेली आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 20 मे 7 मेला मतदान आहे. आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा 7 मेला मतदान आहे. आपल्या सर्वांना जरूर मतदान करावयाचे आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सकाळी लवकर मतदान केलेले योग्य ठरेल, पण दिवसभरात तुम्हाला मतदान करावयाचे आहे. तर काही जण म्हणतील मतदान करून फायदा काय आहे? तर आपल्या मुलांचं भवितव्य आणि आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या धर्माचं रक्षण ह्या मतांनी होणार आहे, हे लक्षात ठेवा. मतदान करण्यासाठी आणखीन 2 दिवस बाकी आहेत, तेव्हा विचार करा की आपण मतदान कुणाला करावयाचं आहे. मला म्हणावयाचे नाही की ह्यांनाच मतदान करा, पण विचार करून मतदान करा. कारण देशाचं रक्षण करणारा, धर्माचं रक्षण करणारा आणि असा कोणता नेता आहे, त्या नेत्याला मतदान करा. त्याचबरोबर आपल्या मुलांचं भवितव्य ठरवणारा आणि त्याचबरोबर देशाला आपल्या टॉपवर नेणारा आणि देशामध्ये आपल्याला प्रवासाची सोय असेल किंवा आपल्याला इतर कोणत्या गोष्टींची सोयी असतील, त्या चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्यालाच आपण मतदान करायचं आहे. मला असं म्हणायचं नाही आहे की मोदीजींनाच तुम्ही मतदान करा किंवा मोदीजींना मतदान केल्यामुळे असे होईल. तर असा कोणता दुसरा नेता आहे का, ह्याचा विचार करा आणि मग नंतर मतदान करा. कारण तुम्ही विचार करून जर मतदान केलं तर आपल्या देशाचं भवितव्य चांगलं ठरणार आहे. आणि देशाचं भवितव्य चांगलं असणं म्हणजेच आपल्या घराचं, आपल्या मुलाबाळांचं आणि एकूणच आपलं भवितव्य चांगलं असणं हे आहे. त्यामुळे हे मतदान फार महत्त्वाचं आहे. सगळ्या मतदानापेक्षा यावर्षीचं मतदान जास्त महत्त्वाचं आहे. त्याचं कारण एक आहे की ह्या मतदानामुळं आपल्याला पूर्ण ह्या 5 वर्षात अनेक चांगले मोठे निर्णय घ्यायचे आहेत आणि ते मोठे निर्णय घ्यायचे असतील तर विचार करून मतदान करायला पाहिजे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. माझ्या संपूर्ण महिला समाजाला तर अगदी अत्यंत कळकळीची विनंती आहे की त्यांनी विचार करून मतदान करावं की आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोणाच्या हातात आहे आणि देशाचं आणि धर्मरक्षण फार महत्त्वाचं आहे. धर्म टिकला तर आपण आपला संसार टिकवू शकू, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवून मतदान करा आणि मतदानाच्या दिवशी आपला हक्क नोंदवा. हा आपला हक्काचा दिवस आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने मतदान केलं तर 4 जूनला आपण विजयोत्सव साजरा करू शकणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि तो विजयोत्सव आपल्याला जर 4 जूनला साजरा करावायचा असेल तर आपला 7 मेचं आपलं जे मतदान आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं व्यवस्थितशीर मतदान करा, माझी ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.